सर्वांना हरिओम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरुदेव दत्त महाराजांचा आज जन्मदिवस. मार्गशीर्ष शुक्ल 15 म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा. श्री दत्तात्रेय ही देवता कशी आहे, तिचे स्वरूप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरूप कशामुळे भक्तांच्या हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसन्नतेचा प्रसाद म्हणून कोणता लाभ होतो, याविषयी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी श्री दत्त लीलामृताब्दी सार या ग्रंथात भगवान श्री दत्तात्रेयांचे वर्णन करताना असे म्हटलेले आहे. ओंकार ज्याचा वाचक जगद्धेतुधी प्रेरक तोची देव सच्चित सुख एक दत्त. दत्त अज निराकार स्वेच्छा मात्रे हो साकार अव्ययात्मा भक्ताधार भक्तिगम्य. याचा अर्थ असा आहे की आत्मानंदाकडे ब्रह्मानंदाकडे घेऊन जाणारा ओंकार ज्याच्याबद्दल बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे, तोच एकमेव दत्त. भक्तांचा सच्चिदानंद सुखाशी एकी घडवणारा हा दत्त आहे. दत्त जन्मरहित निराकार आहे. भक्तांच्या केवळ इच्छेने तो सगुण साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरूप आहे, भक्तांचा आधार आहे आणि केवळ भक्तीने जाणला जाणार आहे. श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास मोठा अद्भुत आहे. पहिल्या स्वयंभुव मनूपासून श्री दत्तात्रेयांचा आविर्भाव काल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षापासून श्री दत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे. श्री दत्त महाराज हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरू रूप, सिद्धिदाता आणि अष्टांगयोग मार्गदर्शक आहे. हा अवतार विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांचा निर्देशक आहे. त्याचप्रमाणे तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच श्री संत एकनाथ महाराजांनी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा असे श्री दत्तांच्या आरतीमध्ये सुरुवातीलाच म्हटले आहे. निर्गुण व निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु, आणि अशा गुरूंचाही गुरु गुरुराज तो म्हणजे श्री दत्तगुरु. संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले आहे. गुरु म्हणजे कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. सज्जनाचे रक्षण, दुर्जनाचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि सकल विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेत असतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्व आणि नित्य अपरोक्ष अनुभूती हे श्री दत्तगुरूंचे वैशिष्ट्य आहे.
प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने यांच्याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपासना माणसाला मोक्षाच्या पाऊलवाटेवर अगदी अलगद घेऊन जाते. तत्त्वज्ञान हे अद्वैत वेदांताच्या पायावरच उभे आहे. तत्त्वम असि आणि अहम ब्रह्मास्मी इत्यादी वेदप्रणीत महावाक्यांच्या आधाराने श्री दत्त अवताराच्या स्वरूपाचे चिंतन करता येईल. सगुण परमात्म्याची उपासना, पूजा ध्यानमंत्राने सुरू होते. अर्थात त्या ध्यानमंत्रामुळेच आराध्य परमात्मा, उपास्य दैवत भक्तांपुढे साकार होते. भगवान परमात्मा श्री दत्तगुरूंच्या 6 हातांपैकी खालच्या 2 हातात माळ आणि कमंडलू हे ब्रह्माचे प्रतीक, मधल्या 2 हातात डमरू आणि त्रिशूळ हे महेशाचे प्रतीक आणि वरच्या 2 हातात शंख आणि सुदर्शन चक्र हे भगवान विष्णूचे प्रतीक, अशा प्रकारची आयुधे धारण करणाऱ्या, भक्तांना वर देणाऱ्या, भक्तांचे सर्व मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या अनंतकोट ब्रह्मांड नायक अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेयांना आपण दंडवत प्रणाम करूया. आज सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती ही त्रिमुखी आहे, 3 मुखाची आहे. परंतु उपनिषदे, पुराणे आणि महाभारताचा अभ्यास केला तर त्यात दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखी आहेत असे वर्णन केलेले आहे. प्राचीन मूर्ती विज्ञानात सुद्धा श्री दत्तात्रेय एकमुखीच आहेत. भागवतामध्ये देवत्रयींनी अत्रि ऋषींना यद न ध्यायती ते वयम, तू ज्या एका तत्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत असे म्हटलेले आहे. गुरुचरित्रातील परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडीकडून दत्तभक्तीची प्रेरणा मिळवणारे सद्गुरूसुद्धा एकमुखी दत्तात्रेयांचे पुरस्कर्ते होते. 13व्या शतकापासून त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असे दत्तात्रेयांचे स्वरूप आहे. अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखी झाले आहे. थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी आणि षडभुज दत्तात्रेयच आहेत. या मूर्तीच्या 6 हातात शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, कमंडलू आणि रुद्राक्षाची माळ धारण केलेली आहेत. या मूर्तीचा मस्तकावर जटाभार, मुकुट आणि कमरेला पितांबर नेसलेला आहे. ही मूर्ती तांब्याची असून तिचे चित्र दासोपंतांनी पासोडीवर चितारलेले आहे. भगवान दत्तात्रेय हे अनादिशक्तीचे रहस्य जाणणारे आद्य आहेत. इसवी सन 1200 पर्यंत दत्तात्रेयांचे स्वरूप एकमुखीच होते. परंतु पुढे 15व्या शतकात सरस्वती गंगाधरांनी लिहिलेल्या गुरुचरित्रात दत्तात्रेयांचे स्वरूप त्रिमूर्ती बनले. ब्रह्मपुराणात श्री दत्तात्रेयांच्या अवताराचा हेतू अशा प्रकारे सांगितलेला आहे. जो सर्व भूतांचा अंतरात्मा आहे त्या विष्णूचा दत्तात्रेय नावाचा अवतार झाला. तो क्षमाप्रधान होता. त्याने वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. यज्ञ संहितेतील चातुर्वर्ण्यातील प्रजेत विलक्षण सामर्थ्य निर्माण केले. दत्तात्रेयांचे पिता अत्रि ऋषी आणि माता अनसूया आहेत. अत्रि ऋषींना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जाते. चित्रकूटाजवळ पयस्विनी नदीच्या काठी
त्यांचा आश्रम होता. त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांच्यात विलक्षण ब्रह्मतेज निर्माण झाले. पृथ्वी तलावरील चारही वर्णातील लोकांची सतत काळजी वाहणारे अत्री ऋषी लोकमान्यता पावले होते. त्यांच्या तपाच्या आधारावर सामर्थ्यावर लुब्ध होऊन कर्दम ऋषींनी आपली अनसूया नावाची कन्या त्यांना दिली. ती नावाप्रमाणे असूयारहित मत्सररहित होती. अनसूयाचा अर्थ आहे मत्सररहित. असूयारहित शब्द आपण चुकीचा बोलतो. अनुसया नाही, अनसूया. त्याचा अर्थ आपण आता पाहिला. असूया नसलेली, मत्सर नसलेली. तिने तपस्या करून शंभू महादेवांना प्रसन्न करून घेतले होते. यात अत्री आणि अनसूयेचे पुत्र दत्तात्रेय, दुर्वास आणि सोम हे आहेत. त्यांना शुभात्री नावाची कन्यासुद्धा होती. पतिपरायण म्हणजे पतिव्रता अनसूयेच्या तेजामुळे त्रैलोक्यातील लोक प्रभावित झाले. इंद्राचे आसन डळमळीत झाले, तर त्याच्या तेजामुळे नारदांनी देखील सतीत्वाच्या केलेल्या गौरवामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नीच्या मनात अनसूयेविषयी असूया निर्माण झाली. तिचे सत्व हरण करण्याआधी त्यांनी आपल्या पतींना अतिथी वेशाने अनसूयेकडे पाठवले. त्यावेळी आश्रमामध्ये अत्री नव्हते. अनसूयेने अतिथींना विश्रांती घ्यायची विनंती केली, परंतु सत्वहरण करण्याच्या हेतूने आलेल्या त्रिदेवांनी तिच्याकडे मागणी केली की तू विवस्त्र होऊन भोजन वाढणार असशील तरच आम्ही ते स्वीकारू. अनसूया मातेने ते तात्काळ मान्य केले आणि त्रिदेवांच्या मस्तकावर आपल्या पतीचे स्मरण करून तीर्थ शिंपडले. त्याच क्षणी त्या तिघांची छोटी छोटी 3 बालके झाली. पती अत्री गंगेवरून परत येतात. त्यांच्यापुढे तिन्ही बालके ठेवून स्वामीन देवेन दत्तः असे तिने म्हटले आणि अत्रींनी त्यांचे दत्त असे नामकरण केले. तेव्हापासून त्या 3 बालकांना अर्थात त्या 3 देवांना दत्त असे म्हटले गेले. अनसूयेच्या सत्व साक्षात्काराने चकित झालेल्या त्रिदेवांनी पुढे यथावकाश तिच्या पोटी जन्म घेण्याचे मान्य केले. आपला पराभव मान्य करून ब्रह्मा, महेश तपश्चर्येसाठी अरण्यात निघून गेले. मग कालांतराने ब्रह्मा चंद्र म्हणजे सोम झाले आणि महेश दुर्वा झाले, परंतु विष्णू दत्त रूपाने अत्री आणि अनसूयेच्या इच्छेनुसार त्यांच्या आश्रमातच राहिले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे प्रतीक म्हणून ब्रह्माचा कमंडलू आणि महेशाचा शूल हातात धारण केला. अत्री म्हणजे तिन्ही नव्हे तो. अत्री त्यामध्ये 2 अक्षरं म्हणजे ते 2 शब्द आहेत. अ म्हणजे नाही, त्री म्हणजे 3. मग अत्रीचा अर्थ काय? तिन्ही नव्हे तो असा परमात्मा. तिन्ही नव्हे तो म्हणजे त्रिगुणातीत आहे, 3 गुणांच्या पलीकडे असलेला आहे. आत्म्याचा परमात्म्याशी योग साधणे म्हणजे दत्तजन्म होय. दत्तजन्माचा अर्थ काय? आत्म्याचा परमात्म्याशी योग साधणे म्हणजे दत्तजन्म आहे. माहूर पुरातन दत्तक्षेत्र श्री दत्तात्रेयांचे शयनस्थान समजले जाते. ते दत्त महाराज पांचाळेश्वरी स्नान करतात आणि कोल्हापुरात भिक्षाटन करतात. दत्तात्रेयांचा निवास सतत
औदुंबर तळी असतो अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे अनेक दत्तभक्त तेथे आवर्जून दर्शनासाठी जातात आणि तेथे गुरुचरित्राची पारायणे करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण हे भजन म्हणतो, परंतु हे नुसतं भजन नाही, तर हा मंत्र आहे. या मंत्रामधील पहिला शब्द आहे दिगंबरा. म्हणजे दिगंबराचा अर्थ आहे खरा मी, त्याचे अनुसंधान, मीचे अनुसंधान. मी देह नाही, मी आहे आत्मा. तो म्हणजे आत्मा म्हणजे शुद्ध अहम. आत्मा म्हणजे शुद्ध अहम. तो साक्षी आहे, निर्विकार आहे, आनंदरूप आहे. पहिल्या दिगंबरा शब्दाने शुद्ध अहमला हाक मारली आहे. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दातून श्रीपाद वल्लभांना हाक मारलेली आहे. श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. ते साक्षात भगवंताचे अवतार आहेत. चौथ्या दिगंबरा शब्दाने दत्तात्रेयांना प्रार्थना केली आहे. कोणती प्रार्थना आहे? माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, दोष नाहीसे करा, मला लवकरच आपल्याजवळ न्या, मला आपले स्वरूप प्राप्त होऊ द्या. मी देहच आहे असे मला जे वाटते आहे तो माझा भ्रम आहे. तो भ्रम आपणच नाहीसा करा, नष्ट करा आणि मला अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येऊ द्या. म्हणजे मी देह नसून मी ब्रह्म आहे याचा मला अनुभव येऊ द्या. आपल्यासारखी दिगंबर स्थिती मला सुद्धा द्या. अशी प्रार्थना या चौथ्या दिगंबरा शब्दातून केली गेलेली आहे. जो जो म्या जयाचा घेतला गुण, जो जो म्या जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, तो तो म्या गुरु केला जाण. याप्रमाणे व्यक्ती, वस्तू, पंचमहाभूते, प्राणी, पक्षी या सर्वांकडून श्री दत्तगुरूंनी गुणग्रहण करून त्यांना आपले गुरु केले. असे ते एकूण 24 गुरु याप्रमाणे आहेत. 1 पृथ्वी, 2 वायू, 3 आकाश, 4 पाणी, 5 अग्नी, 6 चंद्र, 7 सूर्य, 8 कबूतर, 9 अजगर, 10 समुद्र, 11 पतंग जो कीटक आहे तो पतंग, 12 भृंग, भृंग म्हणजे भुंगा, 13 हत्ती, 14 मधमाशी, 15 हरिण, 16 मासा, 17 पिंगला वेश्या, 18 टिटवी पक्षाचं नाव आहे, 19 लहान मूल म्हणजे बालक, 20 कुमारी कंकण, कंकण म्हणजे बांगडी, 21 सर्प, 22 बाण बनवणारा लोहार, 23 कुंभारीण माशी, 24 भिंतीवरचा कोळी. असे भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु त्यांनी मानलेले आहेत. श्री दत्तात्रेयांचा अवतार हा अन्य अवतारांप्रमाणे दुष्टाचा नाश करून विसर्जित होणार नाही. म्हणजे फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठी दत्तात्रेयांचा अवतार नाही, तर लोकांच्या उद्धाराकरता असलेला हा चिरंजीव अवतार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे आपण का म्हणतो? कारण आपण जेव्हा संकटात सापडतो आणि इतर सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा आपण श्री दत्त महाराजांचे स्मरण करून ही प्रार्थना करतो. पण मग दत्ताचे स्मरण का? तर दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहेत. म्हणजे स्मरण करतात
तात्काळ आपल्या मदतीसाठी धावून येणारे तत्त्व, त्याला म्हणायचं स्मर्तृगामी. जगात अन्य कोणत्याही तत्त्वाला स्मर्तृगामी म्हणत नाहीत. दत्त महाराज यांचे स्मरण केल्यानंतर लगेच ते धावून येतात मदत करण्याकरता, म्हणून ते स्मर्तृगामी आहेत. आता काही जण विचारतील की आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढे देव आहेत, आम्ही कोणत्या देवाची भक्ती करावी? तर याचे उत्तर अत्यंत सोपे आहे. ज्या देवतेचे स्मरण करतात आपल्या अंगावर शहारे येतील, रोमांच उभे राहतील, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील, आपल्या अपूर्णतेला एक प्रकारची पूर्णत्वाची जाणीव होईल, त्या देवाची आपण भक्ती केली पाहिजे. असो, अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अत्रिनंदन श्री दत्तात्रेयांना कोटी कोटी दंडवत प्रणाम करून आपण आज या ठिकाणी आजचा